दिल्लीतून संसद भवनातून एक महत्त्वाची अपडेट येते। संसद भवनामध्ये विरोधी पक्षनेत्यांची बैठक सुरू आहे। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी या बैठकीत सहभागी झालेत। दोन्ही सभागृहात घ्यायच्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा सुरू आहे। महुआ मोइत्रा, रामजीलाल सुमन, अरविंद सावंत या बैठकीला उपस्थित राहिलेत। तर संजय राऊत, सुप्रिया सुळे, जयराम रमेशही बैठकीत सहभागी झाल्याचं समजतं आहे। राम मंदिरातील दानचोरी प्रकरण हे विरोधक आता उचलून धरणार का, हे आता काही वेळातच स्पष्ट होईल। तर पोलीस लाठीमारावरूनही अमित शहांना घेरण्याच्या तयारीत विरोधक असल्याचं समजतंय। थेट मोदी आणि अमित शहांना लक्ष्य करण्याचा विरोधकांचा इरादा दिसतोय। पावसाळी अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा आहे। पहिले 2 आठवडे हे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून चांगलेच गाजलेले होते। विरोधकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर या लाठीचार्जच्या मुद्द्यासोबतच राम मंदिर दानचोरीचा मुद्दा आता ऐरणीवर येण्याची शक्यता आहे। आणि याच अनुषंगानं आता विरोधक काय रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोमेश आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आता विरोधकांची बैठक सुरू आहे, नेमकी काय रणनीती आखली जाते या नव्या आठवड्यासाठी? निश्चितच गेल्या काही दिवसांपासून विरोधकांमधला जो समन्वय आहे तो अधिक चांगला झालेला आहे असं दिसतंय। कारण कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि दिल्ली पोलिसांनी केलेला लाठीचार्ज या सगळ्यानंतर विरोधकांनी हे मुद्दे एकमुखाने लावून धरलेले आहेत आणि गेले अनेक दिवस सभागृहाचं कामकाज हे चालत नाहीये। जेव्हा जेव्हा चाललंय त्यावेळेस सुद्धा ते काही खूप कमी कालावधीसाठी चालू शकलेलं आहे। आता देखील ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे, संजय राऊत, त्याशिवाय टीएमसीचे सौगतराय, महुआ मोइत्रा आणि IUML जो इंडियन युनियन मुस्लिम लीग आहे या पक्षाचे प्रतिनिधी देखील सहभागी झालेले आहेत आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अशी ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये आता नव्या आठवड्याच्या अनुषंगाने काय सध्या चर्चा होते आणि काय एकंदरीत रणनीती ठरते हे पाहावं लागेल। नक्कीच या बैठकीकडे लक्ष असेलच। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।